नमो नमः छात्राः। अद्य वयं नवमी कक्षायाः संस्कृतभाषायाः प्रथमः पाठः पश्यामः। प्रथमपाठस्य पूर्वार्धं वयम् अपश्यम्। अधुना उत्तरार्धं वयं पश्यामः। पूर्वार्धे किं वयम् अपठं तर आपण पहिल्या पाठाच्या पूर्वार्धामध्ये काय काय बघितलं ते पाहूया। एक उत्सुकता आपल्याला लागलेली आहे की आपण कुठपर्यंत आलेलो होतो। तर देवदत्त नावाचा एक कोणी धनिक होता, श्रीमंत माणूस होता आणि त्याची पैशाची थैली एके दिवशी चोरीला गेली आणि घरामध्ये भरपूर नोकर चाकर असल्यामुळं त्याला संशय नोकरांवरच होता। त्यांच्यापैकीच कोणीतरी ती पैशाची थैली चोरली असावी असा त्याला दाट संशय होता, असं त्याचं पक्कं मत होतं। पण त्याच्यापुढं अडचण अशी होती की घरात सतत वावरणाऱ्या कोणत्या नोकरावर संशय घ्यावा, कोण असेल नक्की तो चोर आणि कोणावर संशय घ्यावा तर त्यांचा मन दुखावेल, ते विश्वासार्ह राहणार नाहीत, ही एक भीती त्याच्या मनात होती। त्यामुळे हे अवघड काम या सर्व नोकरांमधल्या त्या एका चोराला पकडण्यासाठी हे सगळं अवघड काम त्याने आपल्या चतुर अशा मित्राला मदतीची हाक मागितली आणि त्याचबरोबर बिरबलांनाही त्याला मदत करायची ठरवली। आणि बिरबलाने त्याला सांगितलं की तुझ्या नोकरांना आज संध्याकाळीच माझ्या घरी पाठवून दे। त्याप्रमाणे सर्व नोकर त्या बिरबलाच्या घरी गेले। घरी जाण्यापूर्वीच बिरबलानं एक योजना करून ठेवलेली होती। त्यांनी त्या सर्व नोकरांसाठी सगळ्यात समान उंचीच्या अशा काठ्या आणून ठेवलेल्या होत्या। ही त्याची युक्ती होती, कारण बिरबलालाही माहीत होतं की कोणालाही धाकदपटशा दाखवून उपयोग नाही आहे आणि कोणीच कबूल होणार नाही। त्यामुळे एक युक्ती केल्याशिवाय काही प्रश्न सुटणार नाही आणि त्यामुळं त्यांनी ह्या काठ्या आणलेल्या होत्या। त्या काठ्या त्या नोकरांना दाखवल्या। पहा, या सगळ्या काठ्या जादूच्या काठ्या असं त्यांनी सर्व नोकरांना सांगितलं। साध्यासुध्या दिसत आहेत खऱ्या, पण या साध्यासुध्या नाही आहेत, तर या जादूच्या काठ्या आहेत आणि आता मी या तुम्हाला देणार आहे। यातली एक एक काठी तुम्ही घेऊन जायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ती काठी माझ्याकडे घेऊन यायची आहे। पण जादू अशी आहे की ज्या नोकराकडं ही काठी जाईल, जो चोर असेल, त्या नोकराकडची काठी ही बोटभर तिची उंची वाढणार आहे, तिची लांबी वाढणार आहे, ती काठी मोठी होणार आहे असं त्यांनी सांगितलं। याच्या पुढं काय झालं बरं ते आपण आता या उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत। त्या कथायाः उत्तरार्धं वयं पश्यामः। अहं पाठस्य पठनं करोमि, यूयं सर्वे पाठ्यपुस्तकेषु पश्यत पठत। रात्रौ सर्वे भृत्याः सुखेन निद्राम् अकुर्वन् ऋते एकस्मात्। सः अचिन्तयत्, श्वः प्रातः मम चौर्यं प्रकटितं भवेत्, अतः अहम् अधुना एव मम यष्टिकाम् अङ्गुलिमात्रं कर्तयामि इति चिन्तयित्वा तथा कृत्वा सः सुखेन सुप्तः। अन्येद्युः लघुयष्टिकां दृष्ट्वैव वीरबलेन चौरः सम्यक् ज्ञातः, गृहीतः च। अपराधीभृत्यः वीरबलस्य पादयोः पतित्वा स्वस्य अपराधम् अङ्गीकृतवान्, धनस्यूतं च प्रत्यर्पितवान्। उत्तरार्धे एषा कथा अत्र समाप्ता। काय झालं बरं, सगळे नोकर सर्व काठ्या घेऊन घरी आले खरे, पण रात्र झाली आणि सर्व नोकर सुखानं निद्राम अकुर्वन्, सर्व नोकर शांतपणे अगदी आनंदानं झोपी गेले। ज्यांनी चोरी केलीच नव्हती त्यांना त्याचं भय नव्हतंच आणि आपल्याकडे एक म्हण आहे, आपल्याला माहिती आहे, चोराच्या मनात चांदणं किंवा खाई त्याला खवखवे। त्यामुळं ज्यानं चोरी केलेली होती त्याच्याशिवाय सर्वजण
रात्री सुखानं झोपी गेले। रात्रौ, रात्रि इति शब्दस्य अर्थ निशा, रात्रि। समानार्थक शब्दः अस्ति निशा, रजनी, एते सर्वे समानार्थकाः शब्दाः। रात्रौ रात्रि। सर्वे भृत्याः, सर्व नौकर, भृत्याः दासाः, सुखेन, सुखाने, निद्राम अकुर्वन्। ही संस्कृत भाषेची वेगळी रचना आहे। आपण झोप केली असं म्हणत नाही, याचा शब्दशः अर्थ निद्राम अकुर्वन् म्हणजे झोप केली याचा अर्थ होऊ शकतो, पण त्याचा अर्थ झोपी गेले। रात्री सर्व नौकर आनंदानं सुखानं झोपी गेले। ऋते एकस्मात्, ऋते, ऋते हे आणखीन एक नवीन अव्यय आहे ज्याचा अर्थ शिवाय असा आहे। ज्याच्याशिवाय म्हणायचं असतं त्याची पंचमी विभक्ती वापरली जाते। जशी इथं एकस्मात्, एकाशिवाय। सर्वजण झोपी गेले फक्त एकाशिवाय, आणि त्यातला तो एक जो कोण होता, ज्यानं चोरी केलेली होती। सहा अचिंतयत, त्यानं विचार केला। अचिंतयत, चिंत धातोः एतत् लङ्लकारस्य रूपमस्ति। अचिंतयत, विचार केला, त्याने विचार केला। श्वः प्रातः, श्वः अन्येद्युः, अन्यद्दिने, दुसरे दिवशी। अद्य श्वः। प्रातः, प्रातःकाले, सूर्योदयसमये, प्रभाते। उद्या सकाळी। मम चौर्यं, मम एतत् चौर्यकृत्यं, चौर्यं ही माझी चोरी, प्रकटितं भवेत्, उघडकीला येईल। प्रकटितं, त्याच्यावर प्रकाश पडेल, प्रकट होईल, उघडकीला येईल। कारण त्याला माहीत होतं की उद्या ह्या काठीमध्ये बदल होणार आणि ही काठी माझी बोटभर उंच होणार, मोठी होणार, आणि त्यामुळं नक्कीच माझी काठी बघितल्याबरोबर माझी चोरी उघडकीला येईल। अधुना किं कुर्याम, आता मी काय करावं बरं की जेणेकरून माझी ही चोरी उघडकीला येणार नाही, काय करावं असा त्याला प्रश्न पडला। आणि त्यामुळे ते विचारानं त्याला झोप येत नव्हती, तो एकटाच जागा होता। मग त्याने विचार केला पण त्याच्या लक्षात आलं की ही काठी जादूची आहे आणि चोरी केलेल्याची एक बोटभर उंच होणार आहे, वाढणार आहे। मग आपण असं केलं तर ही एक बोटभर आत्ताच कमी करून टाकू, म्हणजे उद्या सकाळी वाढली की पुन्हा आहे तेवढ्या उंचीची होऊन जाईल, असा विचार केला त्यानं। आणि त्यामुळं त्यानं लगेच अतः अहम अधुना एव मम यष्टिकाम अंगुलीमात्रम कर्तयामी, त्याने लगेच विचार केला आणि त्याप्रमाणे तो म्हणालाही, आता मी, अतः म्हणजे म्हणून, हे पण अव्यय आहे, अतः म्हणून, अहम मी, अधुना, अधुना सांप्रतकाले, आत्ता या वेळेला, अधुना एव आत्ताच, एव हे सुद्धा संस्कृतमधलं अव्यय आहे ज्याचा अर्थ च असा होतो। आत्ताच किंवा हेच असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एव या अव्ययाचा वापर केला जातो। पण गंमत अशी आहे की या एव या वर आपण अनुस्वार दिला त्याचा अर्थ एवम असा होतो आणि त्याचा अर्थ बदलतो। एवम म्हटलं की अशा प्रकारे असा अर्थ होतो। त्यामुळे एव आणि एवम हे दोन वेगवेगळे शब्द आहेत आणि त्यांचे दोन वेगवेगळे अर्थ होऊ शकतात, अर्थ आहेत। आणि त्यामुळं केवळ अनुस्वाराच्या एका अनुस्वारामुळं अर्थात बदल होऊ शकतो। त्यामुळे एव या अव्ययाचा अर्थ च असा आहे। अधुना एव म्हणजे आत्ताच, मम यष्टिका, माझी यष्टिका, माझी काठी, अंगुली मात्रम, अंगुली बोट, मात्र म्हणजे प्रमाण, अंगठ्या एवढे, बोटा एवढे असा अर्थ त्याचा। अंगुली मात्र म्हणजे बोटा एवढे, कर्तयामी कापून टाकतो, कर्त धातूचं हे रूप आहे कर्तयामी, मी आत्ताच ही माझी काठी बोटभर कापून टाकतो। इति चिंतयित्वा, इति म्हणजे अशा प्रकारे, असा, चिंतयित्वा विचार करून, चिंतयित्वा हे पण नवीन रूप आहे। आपण
पहिल्या भागामध्ये पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय पाहिलेलं होतं, स्वीकृत्य लबंत अव्यय पाहिलेलं होतं. या पूर्वकालवाचक धातुसाधिताचंच हे दुसरं आणखीन एक रूप आहे, पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांत अव्यय. आणि या धातुसाधितांना त्वा हा प्रत्यय लागलेला असतो आणि त्याचा अर्थ ही करून खाऊन असाच होतो. त्यामुळे इथेही त्याचा अर्थ विचार करून असा आहे. असा विचार करून तथा कृत्वा, नुसता विचारच केला नाही त्यानं, तर तथा म्हणजे त्याप्रमाणे कृत्वा करून, दोनही त्वांत्य अव्यय आहेत. करून विचार करून आणि त्याप्रमाणे करून म्हणजेच बोटभर काठी कापून 6 सुखेन सुप्ता. मग त्याला मात्र सुखानं झोप लागली, कारण त्यानं हे विचार केला की आता काय आपली बोटभर जरी काठी वाढली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण ती सर्वांच्या उंचीप्रमाणेच असणार आहे. आणि म्हणून त्याला सुखानं शांततेनं झोप लागली. सुप्तः हे सुद्धा भूतकाळी विशेषण आहे, झोपी गेला असा त्याचा अर्थ होतो. दुसऱ्या दिवशी अन्येद्युः. पहा, एकाच समानार्थी शब्द एका शब्दाचे आपल्याला सापडत आहेत. श्वः अन्येद्युः. अन्येद्युः दुसऱ्या दिवशी म्हणजेच श्वः दुसऱ्या दिवशी. लघुयष्टिकाम. लघु यष्टिका, लघु यष्टिका कर्मधारय समास आहे. लघु म्हणजे छोटी, यष्टिका काठी. आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं होतं काय होणार होतं, यष्टिका दीर्घा भविष्यती. दीर्घा, दीर्घा लघु येते विरुद्धार्थक हा शब्द. दीर्घ म्हणजे लांब मोठी, लघु म्हणजे छोटी. दुसरे दिवशी जेव्हा हे बिरबलाच्या घरी सर्वजण आपली आपली काठी घेऊन गेले, तेव्हा बिरबलानं सर्वांच्या काठ्या ताब्यात घेतल्या आणि बघितल्याबरोबर लघु यष्टिकाम दृष्ट्वा एव, छोटी काठी पाहूनच, दृष्ट्वा हे पण त्वांत अव्यय आहे, दृश्यपश्य धातूपासून बनलेलं. दृष्ट्वा म्हणजे पाहून, परत एव हा शब्द आलाय, पाहूनच. दुसऱ्या दिवशी छोटी काठी पाहूनच बीरबलेनं चौरहा सम्यक ज्ञातः गृहीतः च. बिरबलानं चोराला सम्यक, सम्यक योग्यतया परिपूर्णतया, सम्यक इति शब्दस्य अर्थः अस्ति परिपूर्णतया योग्यतया ज्ञातः. ज्ञातः ज्ञाधातुः एतद्रूपमस्ति जाणले. भूतकालवाचक विशेषणम् अस्ति एतत् ज्ञातः जाणले. गृहीतः च गृहधातुः एतद्रूपम् अस्ति भूतकालवाचकं. गृहीतः धरले पकडले. दुसरे दिवशी छोटी काठी पाहूनच बिरबलानं चोराला योग्य तऱ्हेनं जाणलं आणि त्याला पकडलं देखील. अपराधी भृत्यः वीरबलस्य पादयोः पतित्वा स्वस्य अपराधम् अंगीकृतवान् धनस्यूतञ्च प्रत्यर्पितवान्. छोटी काठी पाहिली, रात्री चोरानं त्याची कल्पना वापरलेली होती की एक बोटभर काठी वाढणार आहे. हे कळल्याबरोबर त्यानं एक बोटभर काठी कमी केलेली होती की जेणेकरून वाढली तर ती सर्वांच्या बरोबर समान उंचीची होईल. पण अशी कोणतीच जादुई काठी नव्हती आणि त्यामुळं बरोबर चोर सापडला गेला. बरोबर चोराची काठी ही एक बोटभर कमी उंचीची सापडली आणि त्यामुळे बिरबलाला लगेचच लक्षात आलं की ज्याची काठी छोटी आहे तो नक्कीच चोर आहे आणि त्याला बरोबर त्यांनी ओळखलं आणि पकडलं. साहजिकच जो चोर होता, अपराधी होता, तो दोषी होता. अपराधी दोषी, भृत्य सेवक, जो अपराधी होता, ज्यानं चोरीचा अपराध केलेला होता, चूक केलेली होती, जो चोरीचा दोषी होता, त्या नोकरानं वीरबलस्य पादयोः पतित्वा स्वस्य अपराधम अंगीकृतवान्. त्यांनी बिरबलाच्या पाया तो पडला आणि स्वतःचा अपराध, स्वतःची चूक, स्वतःची चोरी अंगीकृतवान्.
एतदपि नवीनं रूपमस्ति। अंगी कृ कृ धातोः एतद् रूपमस्ति, परम् एतत् कर्तरी भूतकालवाचक धातुसाधितमस्ति। एतत् कृतवान् तवत् प्रत्ययम् अत्र अस्ति, तवत् प्रत्ययस्य एतद् रूपम्, अतः सः कर्तरी भूतकालवाचक विशेषणम् इति शब्दः अस्ति। अपराध लक्षात आल्याबरोबर वीरबलाच्या तो पाया पडला, त्याला लक्षात आलं आपली चूक आणि आता काय आपली धडगत नाही म्हणल्यावर त्यानं वीरबलाच्या पायाशी लोटांगण घेतलं आणि आपली चूक कबूल केली, आपली चोरी कबूल केली, स्वीकार केला तिचा, अंगीकृत म्हणजे स्वीकार केला, कबूल केली। च आणि धनस्यूतम, धनस्य स्यूतम पिशवी, धनाची पिशवी थैली प्रत्यर्पितवान, प्रत्यर्पितवान एतदपि कर्तभूतधावी अस्ति, कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणम् अस्ति। प्रति अधिक अर्प इति धातुः अस्ति, दशमगणस्य एतत् धातुः, तस्य एतत् तवत् प्रत्ययन्तं कर्तभूधावी अस्ति। याचा अर्थ भूतकालवाचकच होतो, प्रत्यर्पित केली म्हणजे परत केली। दुसऱ्या दिवशी छोटी काठी पाहिल्याबरोबरच वीरबलानं त्या चोराला अगदी बरोबर ओळखलं आणि पकडलं आणि चोर असलेल्या त्या सेवकानं वीरबलाच्या पाया पडून त्याची माफी मागितली, स्वतःची चूक कबूल केली आणि धनाची पिशवी ती परत केली। अशा प्रकारे वीरबलानं आपली ही स्वतःची क्लुप्ती, आपल्या चाणाक्षपणाचा वापर करून, बुद्धिमत्तेचा वापर करून कोणत्याही प्रकारची हानी न करता, कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा मारामारी किंवा कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त न करता अतिशय चपखलपणे, अतिशय योग्य पद्धतीनं चोराला पकडून दिलं आणि देवदत्ताला मदत केली। मित्रांनो, आपल्याला हा बिरबलानं ही गोष्ट छोटी आहे, पण तरीसुद्धा इथे बिरबल मोठा कसा होतो, तर अतिशय छोटीशी गोष्ट पण नोकरांचंही मन न दुखवता, नोकरांना त्यानं एक फक्त छोट्याशा युक्तीमुळं त्यांनी कोणालाही न दुखवता आणि आपणहून त्या चोरानं ही चूक कबूल केली। त्यामुळे बिरबलाचं हे मोठेपण आपल्याला मान्य करायला पाहिजे आणि त्यामुळेच त्याचं चातुर्य इथं आपल्याला दिसून येतं, मोठेपण आपल्याला दिसून येतं। इथं आपला पाठ संपलेला आहे। आपण आता याच्यावर या पाठामध्ये, या उत्तरार्धामध्ये जे कठीण शब्द, क्रियापद रूप जे आहेत आणि पूर्ण पाठावरचे प्रश्न यांचा आपण आता आढावा घेऊया। छात्राः, अधुना उत्तरार्धे आगताः शब्दाः वयं पश्यामः। बहवः नूतनाः शब्दाः वयं अपश्यम्। एतत् ऋते, एतत् अव्ययम् अस्ति, तस्य अर्थः शिवाय असा आहे, अव्यय आहे आणि ज्याच्या शिवाय असं म्हणायचं असतं त्या शब्दाची पंचमीची अपेक्षा असते। जसं आपण पाहिलं, एकस्मात ऋते, त्या एकाशिवाय सर्वजण झोपले पण एकाशिवाय, त्यामुळे ऋते हे अव्ययाला पंचमी विभक्तीची अपेक्षा असते। नंतर श्वः, श्वः इत्यस्य अर्थः अन्येद्युः, अन्यद्दिने। एतत् शब्दः उत्तरार्धे अपि आगतः, श्वः अपि उत्तरार्धे आगतः। एते सर्वे समानार्थकाः शब्दाः। तदनन्तरं लघुयष्टिका, लघुः यष्टिका, लघुयष्टिका कर्मधारय समास। एतत् एषः समासः अस्ति, समासस्य एतत् अन्यत् प्रकारः अस्ति। तदनन्तरं सम्यक्, सम्यक् इति शब्दस्य अर्थः परिपूर्णतया, योग्यं। वीरबलेन सम्यक् चौरः गृहीतः ज्ञातः च, त्याच्या त्या युक्तीमुळं खराखुरा चोर पकडला गेला, ज्यानं खरखुरच चोरी केलेली होती आणि म्हणूनच पाठाचं नाव आपण पाहतो सुष्ठु गृहीतः चौरः। सुष्ठु इति शब्दस्य अर्थः चांगल्या प्रकारे, योग्यम, सम्यक, सम्यक गृहीतः चौरः, अगदी बरोबर पकडला, अशा अर्थाचं आपलं हे पाठाचं शीर्षक आहे। योग्य पद्धतीनं आणि अतिशय योग्य बरोबर असा चोर पकडला गेला। अधुना वयं क्रियापदरूपाणि पश्यामः। परिच्छेदे अचिन्तयत् इति रूपम् आगतं। चिन्त इति
धातोः एतद् रूपम् एषः धातुः दशमगणस्य अस्ति। दशमगणस्य धातोः उभयपदानाम् अस्ति। उभयपदी एतद् धातुः तस्य लङ् लकारस्य प्रथमपुरुषस्य एतद् एकवचनमस्ति। अचिंतयत् इत्यर्थः विचार केला, त्याने विचार केला। तथा भवेत् भूभव इति धातुः अस्ति, तस्य एषः धातुः परस्मैपदस्य अस्ति। एतद् रूपं विधिलिङ् लकारस्य अस्ति। विध्यर्थ असं आपण सामान्य भाषेमध्ये म्हणतो, ज्याचा अर्थ विधी नियम सांगण्यासाठी म्हणून ज्यांचा वापर होतो, ज्यांचा अर्थ सांगितला जातो, अशी ही सर्व क्रियापद विधिलिङ् लकारात मोडतात। विधिलिङ् लकारस्य एतत् प्रथमपुरुषस्य एकवचनम् अस्ति। तथा चिन्तयित्वा एतत् क्रियापदं नास्ति, एतत् अव्ययम् अस्ति। चिन्त इति धातोः अस्ति, परम् एतत् अव्ययम् अस्ति। तस्य अन्ते त्वा इति प्रत्ययमस्ति, अतः तस्य नामधेयं त्वान्त अव्यय। चिन्तयित्वा, चिन्त दशमगणस्य धातुः अस्ति, उभयपदस्य पूर्वकालवाचक, यस्य अर्थं पूर्वकालं दर्शयति, अतः सः पूर्वकालवाचक। धातोः साधितम् इति धातु साधितं। त्वा अन्ते अस्ति, अतः त्वान्त। वाक्ये अव्ययस्य क्रियां करोति इति अव्ययः। चिन्तयित्वा याचा अर्थ चिंता करून किंवा विचार करून असा त्याचा अर्थ होतो। कृत्वा एतदपि त्वान्त अव्यय अस्ति। त्वा अन्ते अस्ति, कृ धातोः एतद् रूपम् अष्टमगणस्य एषः धातुः अस्ति। पूर्वकालं दर्शयति। कृत्वा याचा अर्थ करून असा होतो, म्हणजे ज्याची क्रिया झालेली आहे असं या रूपामधून कळतं। म्हणून पूर्वकालवाचक धातूपासून बनलेलं अंतित्वा असलेलं असं हे अव्यय कृत्वा। आणि ज्ञातः, ज्ञा इति नवमगणस्य धातुः अस्ति। तस्य एतत् कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषणम् अस्ति। ज्ञा जाणणे असा अर्थ त्याचा। ज्ञातः याचा विशेषण असा अर्थ होतो, जाणून घेतला, समजला असा त्याचा अर्थ होतो। गृहीतः, ग्रह धातोः एतत् विशेषणमस्ति। एषः धातुः नवमगणस्य अस्ति, उभयपदम् अस्ति। कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषणं गृहीतः। त इति प्रत्ययं धातोः अनन्तरम् अस्ति, अतः सः विशेषणमस्ति। कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषणं गृहीतः म्हणजे धरला। पतित्वा, पत धातोः एतत् अव्ययमस्ति। पूर्वकालवाचक धातुसाधित त्वान्त अव्यय। पत इत्यर्थः पडणे, पतित्वा म्हणजे पडून असा त्याचा अर्थ। अंगीकृत्वा, कृ धातोः एतत् कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणमस्ति। कर्मणि आणि कर्तरी इथे फक्त प्रत्ययाचा फरक आहे। इथे त प्रत्यय, इथं तवत प्रत्यय लागतो आणि त्याचं रूप होताना कृतवान असं होतं, आणि त्यामुळे कर्तरी आणि कर्मणीमध्ये हा फरक दिसतो। दोन्हीचाही अर्थ एकच आहे, भूतकाळीच आहे। भूतकाळी क्रियापदासारखा त्याचा वापर आपण करू शकतो, पण ही सर्व धातूपासून बनलेली विशेषणं आहेत। अंगीकृतवान म्हणजे स्वीकार केला, त्या कबुली दिली असा त्याचा अर्थ होतो। प्रत्यर्पितवान, प्रत्यधिक अर्प धातोः एतद् रूपं कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणं प्रत्यर्पित केली म्हणजे परत केली असा त्याचा अर्थ। 9वी मध्ये आपल्याला थोडासा कृतीपत्रिकेमध्ये स्वरूपामध्ये फरक आहे, त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांचा आपल्याला स्वरूपाचाही थोडक्यात अभ्यास करावा लागेल। परिच्छेदांवर काही प्रश्न जे असतील ते प्रश्न अशा पद्धतीने असतील, त्यांची उत्तर आपल्याला कशी लिहायची आपल्याला पाहावं लागेल। उचितं पर्यायं चित्वा वाक्यं पुनर्लिखत। श्वः मम चौर्यं प्रकटितं भवेत् इति चिंता कस्य चित्ते जायते? दासस्य, वीरबलस्य वा धनिकस्य? योग्यं पर्यायं चित्वा पुनरेव वाक्यं लिखत। केन चौरः गृहीतः? देवदत्तेन, वीरबलेन, नृपेण वा? योग्यं पर्यायं
चित्वा प्रश्नस्य उत्तरं लिखत, पूर्णवाक्येन उत्तरं लिखत। अधुना अन्यत् प्रश्नमस्ति, सत्यं वा असत्यं वा लिखत। जेव्हा आपण सत्य किंवा असत्य लिहायचं आहे तेव्हा ते वाक्य पूर्ण वाचावं, ते वाक्य लिहून काढावं आणि मग त्याच्यापुढे ते सत्य असेल तर सत्य, असत्य असेल तर असत्य असं लिहावं। वाक्य पूर्ण लिहिणं अपेक्षित आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं। त्यानंतर आणखीन एक प्रश्न प्रकार येतो, स्तंभमेलनं कुरुत। हा आपल्याला परिचयाचा आहे, पण काही विद्यार्थी ते स्तंभमेलन न करता जोड्या जुळवल्यासारख्या तिरक्या रेघा वगैरे मारतात। तसं न करता योग्य शब्दाच्या पुढे योग्य शब्द अशी जोडी त्यांनी लिहावी अशी अपेक्षा आहे। अशा प्रकारे आपण आज इथे 9वी कक्षामधील संस्कृत भाषेचा पहिला पाठ सुष्ठु गृहीतः चौरः या पाठाचा अभ्यास केला। सांगली शिक्षण संस्था नावाने असलेल्या यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपल्याला सर्व नोटिफिकेशन्स येत राहतील। धन्यवाद।